आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते बीड जिल्ह्यातून. परळी तालुक्याच्या आसपास असलेल्या धनेगाव नावाच्या छोट्याशा गावात राहणारा गणपत जाधव हा एका साखर कारखान्याजवळील वीटभट्टीवर मजुरी करत होता. गणपतचं आयुष्य म्हणजे फक्त कष्ट आणि संघर्ष. पहाटे उठून दिवसभर उन्हात राबायचं आणि संध्याकाळी थकून भागून घरी परतायचं, एवढंच त्याचं जग होतं. त्याच्या घराची अवस्था अत्यंत बिकट होती. जुन्या पत्र्याचं छप्पर, पावसाळ्यात घरात गळणारं पाणी आणि रोजच्या जेवणासाठी सुद्धा विचार करावा लागणारी परिस्थिती. पण या सगळ्या अंधारात एकच गोष्ट त्याच्यासाठी खूप मौल्यवान होती, ती म्हणजे त्याची पत्नी आरती. आरती ही गावातील इतर महिलांपेक्षा खूप वेगळी होती. ती दिसायला खूप सुंदर होती. तिचे डोळे, तिचं बोलणं आणि तिचं व्यक्तिमत्व पाहून कोणालाही ती आवडावी अशीच ती होती. अनेकांना प्रश्न पडायचा की एवढी सुंदर बाई या गरीब मजुराच्या घरी कशी आली. गणपत आणि आरती यांना 2 मुली होत्या. मोठी मुलगी 8वीत शिकत होती तर धाकटी 6वीत होती. दोघीही सरकारी शाळेत जात होत्या कारण खासगी शाळेची फी भरणं त्यांना शक्य नव्हतं. गणपत दिवसभर वीटभट्टीवर काम करत असायचा, पण त्याची तब्येत कायम खराब असायची. सतत खोकला, अंगदुखी आणि अशक्तपणा यामुळे तो नीट कामही करू शकत नव्हता. हे सगळं पाहून आरतीच्या मनात सतत चिंता असायची. ती विचार करायची की एकट्या गणपतच्या कमाईवर घर कसं चालणार. शेवटी तिने ठरवलं की आपण ही वीटभट्टीवर जाऊन काम करायचं. एक दिवस ती गणपतला म्हणाली, तुम्ही एकटे किती दिवस एवढं कष्ट करणार? मी पण उद्यापासून तुमच्या सोबत भट्टीवर येणार. हे ऐकून गणपत खूप आनंदी झाला. तो म्हणाला, तू आलीस तर आपल्याला थोडा आधार मिळेल, मुलींना चांगलं शिकवता येईल. मात्र त्यांना माहीत नव्हतं की हा निर्णय त्यांच्या आयुष्याला किती भयानक वळण देणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आरती पहिल्यांदाच वीटभट्टीवर गेली. भट्टीवर काम करणारे अनेक मजूर तिच्याकडे पाहतच राहिले. त्या भट्टीवर गणपतचा एक मित्र होता, ज्याचं नाव होतं महेश. महेश स्वभावाने खूप चलाख आणि बैलवेडा होता. तो बाहेरून साधा दिसत असला तरी त्याच्या नजरा कायम चुकीच्या असायच्या. महेशने जेव्हा आरतीला पाहिलं तेव्हा तो काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात वेगळेच विचार सुरू झाले. तो गणपत जवळ आला आणि म्हणाला, वा रे गणपत, वहिनींना कामावर आणलंस म्हणजे आता तुझं नशीब बदलणार. गणपत हसत म्हणाला, हो रे, आता दोघं मिळून काम करू. महेश मात्र मनातून वेगळंच ठरवत होता. त्याला आरतीबद्दल आकर्षण निर्माण झालं होतं. तो सतत तिच्या आसपास फिरू लागला. दुपारच्या वेळी जेवताना तो मुद्दाम तिच्याजवळ बसायचा. एक दिवस गणपत पाणी आणायला गेला असताना महेश आरती जवळ आला. तो म्हणाला, तुम्ही खूप सहन करता वहिनी. गणपत आधी खूप व्यसन करायचा हे माहिती आहे ना. आरतीने हलकसं हसत उत्तर दिलं, हो, खूप त्रास सहन केला आहे मी. महेशला समजलं की आरती तिच्या आयुष्यामुळे पूर्णपणे समाधानी नाही. त्यानंतर तो सतत तिच्याशी गप्पा मारू लागला. काही दिवसांतच त्यांचं बोलणं वाढलं. महेशने तिला त्याचा मोबाईल नंबर दिला. सुरुवातीला साध्या गप्पा व्हायच्या, पण हळूहळू दोघांचं बोलणं वेगळ्या दिशेने जाऊ लागलं. आरतीला तिचं आयुष्य कंटाळवाणं वाटू लागलं होतं. आजारी नवरा, गरिबी आणि सततची जबाबदारी यामुळे ती मानसिकरित्या खूप थकली होती. महेश मात्र तिच्याशी गोड बोलत होता. तो तिला सतत सांगायचा की ती खूप सुंदर आहे, तिने इतक्या कष्टात राहू नये. एक दिवस गणपत खूप आजारी पडला. तो कामावर जाऊ शकत नव्हता. आरतीने ठरवलं की ती एकटीच भट्टीवर जाईल. भट्टीवर पोहोचल्यावर महेश खूप आनंदी झाला. तो तिच्याजवळ येऊन म्हणाला, आज आपण मोकळेपणाने बोलू शकतो. थोड्या वेळाने तो तिला भट्टीच्या मागच्या जंगलात घेऊन गेला. त्या ठिकाणी दाट झाडी होती. आसपास कोणीच नव्हतं. तिथे दोघे बराच वेळ एकत्र बसून बोलत राहिले, पण ते बोलणं हळूहळू जवळकीत बदललं. त्या दिवसानंतर त्यांच्यात संबंध सुरू झाले. आरती आता सतत महेशच्या संपर्कात राहू लागली. गणपतला याची काहीच कल्पना नव्हती. तो दिवसेंदिवस अधिक आजारी पडत होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं की त्याची फुफ्फुसे खूप खराब झाली आहेत आणि तो जास्त दिवस काम करू शकणार नाही. हे ऐकून आरती हादरली. तिच्या मनात भीती निर्माण झाली की आता घर कसं चालणार. पण त्याच वेळी ती महेशच्या आणखी जवळ जाऊ लागली. मात्र त्यांच्या आयुष्यात आता आणखी एक माणूस प्रवेश करणार होता आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटनेचं रूप पूर्णपणे बदलणार होतं. काही दिवसांनी वीटभट्टीवर एक नवीन व्यक्ती वारंवार येऊ लागली. तो होता त्या भट्टीचा मालक दत्ताभाऊ पाटील.
दत्ताभाऊ हा पैशाने खूप श्रीमंत, पण स्वभावाने अत्यंत वाईट आणि बाईलवेडा माणूस होता. गावात त्याच्याबद्दल अनेक अफवा पसरलेल्या होत्या, पण पैशाच्या जोरावर तो सगळं दाबून टाकायचा. एक दिवस तो भट्टीवर आला आणि त्याची नजर आरतीवर पडली. ती उन्हात विटा उचलत होती. तिच्या चेहऱ्यावर घाम होता, पण तरीही ती खूप सुंदर दिसत होती. दत्ताभाऊ काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला, तुझ्या नवऱ्याची तब्येत खराब असते ना? काळजी करू नकोस. मी हवं तर त्याला कामावर न येताही पैसे देऊ शकतो. हे ऐकून आरतीच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. दत्ताभाऊने पुढे तिला सांगितलं, मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे. ऑफिसमध्ये चल. आरतीच्या मनात विचार सुरू झाले. हा माणूस श्रीमंत आहे. जर याचा आधार मिळाला तर आपली गरिबी दूर होऊ शकते. मुलींचं भविष्य सुधारू शकतं. आणि ती त्याच्यासोबत ऑफिसमध्ये गेली. आत गेल्यावर दत्ताभाऊने स्पष्ट शब्दांत सांगितलं, मी तुला पैसे देईन, मदत करीन, पण त्यासाठी तुला माझ्यासोबत राहावं लागेल. आरती काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, जर माझ्या घरासाठी हे करावं लागत असेल तर मला मान्य आहे. दत्ताभाऊ खूप खुश झाला. त्याने लगेच महेशला बोलावलं आणि महागडी दारू व खाण्याचं सामान आणायला सांगितलं. महेशला समजलं होतं की आत काय होणार आहे. त्याच्या मनात जळफळाट सुरू झाला. कारण आरती आता फक्त त्याची राहिली नव्हती. त्या रात्री आरती आणि दत्ताभाऊ खूप वेळ एकत्र होते. दत्ताभाऊने तिला पैसे दिले आणि सांगितलं, जेव्हा मी बोलावेन तेव्हा यायचं. त्या दिवसानंतर आरतीचं आयुष्य बदलायला लागलं. ती आता दत्ताभाऊच्या सतत संपर्कात राहू लागली. महेशला मात्र हे सहन होत नव्हतं. तो वारंवार तिला समजवायचा. एक दिवस तो तिला म्हणाला, तू चुकीच्या लोकांच्या मागे लागली आहेस. आरती त्याच्यावर चिडून म्हणाली, तू माझं आयुष्य चालवणार आहेस का? माझ्या मुलींचं भविष्य तू सांभाळणार आहेस का? महेश शांत झाला, पण त्याच्या मनात राग साचत गेला. काही दिवसांनी दत्ताभाऊने आपल्या मित्राला विनोदला भट्टीवर बोलावलं. दत्ताभाऊने आरतीला सांगितलं की आज विनोदलाही तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे. आरतीने पैशासाठी त्यालाही होकार दिला. हे सगळं पाहून महेश आतून तुटत चालला होता. त्याला वाटत होतं की आरती त्याच्यापासून दूर जात आहे. त्याच्या मनात आता प्रेमापेक्षा जास्त मालकीची भावना निर्माण झाली होती. त्या रात्री दत्ताभाऊ, विनोद आणि आरती खूप वेळ ऑफिसमध्ये होते. बाहेर उभा असलेला महेश आतून येणारे आवाज ऐकत होता. त्याचा राग आता द्वेषात बदलू लागला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काम संपल्यानंतर महेश आरतीजवळ आला. तो शांत आवाजात म्हणाला, आज शेवटचा एकदा माझ्यासोबत चल. आरती काही क्षण विचार करून तयार झाली. दोघे पुन्हा त्या जंगलात गेले जिथे ते आधी भेटायचे. संध्याकाळचे साधारण 6 वाजले होते. सूर्य मावळत होता. जंगलात अंधार वाढू लागला होता. आरती आणि महेश त्या दाट झाडीत पोहोचले. काही वेळ ते शांतपणे बोलत राहिले. महेश वरून शांत दिसत होता, पण आतून तो संतापाने भरलेला होता. तो अचानक म्हणाला, तू बदलली आहेस आरती. आरतीने उत्तर दिलं, मला परिस्थितीने बदलायला भाग पाडलं. महेशचा आवाज कठोर झाला. तू आता कोणाच्याही सोबत जातेस. हे ऐकून आरती चिडली. ती म्हणाली, माझं आयुष्य मी बघेन. तुला काय करायचं? या वाक्यानंतर महेशच्या डोक्यात रागाचा स्फोट झाला. त्याला वाटलं की आरतीने त्याचा वापर केला आणि आता ती त्याला दूर करत आहे. त्याने अचानक खिशातून एक मजबूत दोरी काढली. आरती काही समजण्याच्या आत त्याने ती तिच्या गळ्याभोवती आवळली. आरती घाबरली. ती सुटण्याचा प्रयत्न करू लागली, पण महेशने पूर्ण ताकदीने दोरी खेचली. काही क्षणांतच आरतीची हालचाल थांबली. महेश काही वेळ तिच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. त्याला स्वतःवर विश्वास बसत नव्हता की त्याने काय केलं आहे. मग तो घाबरून तिथून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी काही मजूर जंगलाच्या बाजूला गेले असताना त्यांना एका महिलेचा मृतदेह दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर ती आरती होती. तिची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. ताबडतोब पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. चौकशी सुरू झाली. पोलिसांनी विचारलं की आरती शेवटची कोणासोबत दिसली होती. तेव्हा एका मजुराने सांगितलं की संध्याकाळी ती महेश सोबत जंगलात जाताना दिसली होती. यानंतर पोलिसांनी महेशचा शोध सुरू केला, पण तो गायब झाला होता. गणपतला जेव्हा पत्नीच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा तो पूर्णपणे कोसळला. त्याला काहीच समजत नव्हतं. गावभर या घटनेची चर्चा सुरू झाली. लोक वेगवेगळ्या अफवा पसरवत होते.
काही दिवसांनी पोलिसांना माहिती मिळाली की महेश शेजारच्या जिल्ह्यात लपून बसला आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडलं. त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर सुरुवातीला त्याने काहीही बोलण्यास नकार दिला, पण कडक चौकशीनंतर तो तुटला. त्याने सांगितलं, मी आरतीवर प्रेम करत होतो, पण ती पैशासाठी इतर पुरुषांसोबत जाऊ लागली होती. मला ते सहन होत नव्हतं. पोलिसांनी विचारलं, मग तू तिची हत्या केलीस? महेश खाली मान घालून म्हणाला, हो. त्याने सगळा गुन्हा कबूल केला. महेशच्या कबुलीनंतर संपूर्ण गाव हादरलं. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. चौकशीत आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या. आरती आर्थिक अडचणींमुळे चुकीच्या लोकांच्या संपर्कात आली होती. तिच्या परिस्थितीचा फायदा अनेकांनी घेतला होता. दत्ताभाऊ आणि विनोद यांचीही चौकशी करण्यात आली. पोलिसांना समजलं की त्यांनी पैशाच्या जोरावर आरतीचा गैरफायदा घेतला होता. गावात या घटनेची प्रचंड चर्चा सुरू झाली. लोक वेगवेगळ्या बाजूंनी या प्रकरणाकडे पाहत होते. काही जण म्हणत होते की आरतीने चुकीचा मार्ग निवडला, तर काही जणांचं म्हणणं होतं की गरिबी आणि परिस्थितीमुळे ती त्या मार्गावर गेली. गणपत मात्र पूर्णपणे तुटून गेला होता. त्याच्या दोन्ही मुली आईच्या मृत्यूमुळे हादरल्या होत्या. गावातील काही सामाजिक संस्थांनी पुढे येऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचं आश्वासन दिलं. महेशने कोर्टातही आपला गुन्हा मान्य केला, मात्र त्याने सांगितलं की रागाच्या भरात त्याच्याकडून हे घडलं. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की हा पूर्वनियोजित खून आहे, कारण महेश दोरी घेऊन गेला होता. कोर्टात या प्रकरणावर अनेक दिवस सुनावणी चालली. गावातील लोक दररोज या केसची चर्चा करत होते. प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं की अखेर महेशला कोणती शिक्षा होणार. शेवटी न्यायालयाने महेशला दोषी ठरवलं. न्यायाधीशांनी सांगितलं की कोणत्याही कारणासाठी एखाद्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. महेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले. गरिबी, चुकीची संगत, मानसिक ताण आणि पैशाची लालसा यामुळे एका कुटुंबाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. गणपतने पत्नी गमावली, 2 मुलींनी आई गमावली आणि महेशने स्वतःचं आयुष्य तुरुंगात घालवण्याची वेळ आणली. मित्रांनो, या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट दिसते की चुकीचे निर्णय काही क्षणासाठी सोपे वाटतात, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. ही घटना तुम्हाला काय शिकवते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच गुन्हेगारी घटना ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.